उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027च्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम वाद तापला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ज्युनियर ओवेसी म्हणून प्रसिद्ध असणारे अकबरुद्दीन ओवेसी यांच्यामध्ये राजकीय वाद प्रतिवाद रंगल्याचे चित्र आहे. यामुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या राजकीय रंगभूमीत धार्मिक वादाचे नाट्य रंगल्याचे चित्र आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी दोन्ही सुद्धा आपल्या धार्मिक कट्टरतेसाठी आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. मागील काही काळापासून भाजपच्या कार्यकाळ योगी आदित्यनाथ यांचा उत्तर प्रदेशमधील बुलडोझर पॅटर्न संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरला होता. अनेकांनी त्यांच्या या भूमिकेवर टीका केलेली आहे. त्याचप्रमाणे अकबरुद्दीन ओवेसी यांनी देखील हिंदूंवर काही वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांच्या 10 मिनिटाच्या भाषणाचा व्हिडिओ नंतर देशातील राजकारण चांगलंच तापलं होतं. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या तोंडावर हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तर काय आहे हे संपूर्ण प्रकरण, काय आहे या दोन नेत्यांमधील वाद, चला जाणून घेऊया सविस्तर पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या संपूर्ण बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, उत्तर प्रदेशच्या राजकारणावर मागील काही काळापासून हिंदू मुस्लिम राजकारणाचा एक मोठा प्रभाव राहिला आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीसारखे पक्ष नेहमी आपल्या मुस्लिम मतदारांना आपल्या पाठीशी घालण्याचे काम करत असतात. त्यांचा मुख्य उद्देश मतदारांना आकर्षित करणे असतो, असा आरोप भाजपकडून करण्यात येतो. त्याचप्रमाणे भाजप देखील आपल्या धोरणांवरून नेहमी हिंदू बहुसंख्याक मत स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. यालाच अनेक राजकीय विश्लेषक वोट बँक पॉलिटिक्स असे सुद्धा म्हणतात. आता उत्तर प्रदेशच्या या धार्मिक राजकारणात एमआयएमची देखील एंट्री झाली आहे. यामुळे भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाशी एमआयएमच्या धोरणांचे खटके पडताना दिसत आहेत. नुकतेच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी एका सभेदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी विधान केले की मिनिस्टर योगी तयार रहा, मी उत्तर प्रदेशात येतो आहे. ज्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात हे योगींना थेट आवाहन मानले जाते. दरम्यान मुख्यमंत्री योगी यांनी देखील या विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की नागपंचमीला सापाला दूध पाजले जाते, पण जर कोणी राज्याची शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडले जाणार नाही. हे विधान थेट ओबीसींच्या राजकारणाला टीका करणारे असल्याचे मानले जाते. नुकताच एका झालेल्या वादामध्ये योगी आदित्यनाथ म्हणाले होते की बाबरीची वास्तू पुन्हा कधीही उभी राहणार नाही आणि कयामतचा दिवस कधी येणार नाही. या विधानावर अकबरुद्दीन ओवेसी आणि असुद्दीन ओवेसी यांनी पलटवार केला होता. योगीजींना कयामत सारखे उर्दू शब्द का वापरावे लागतात, असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला होता. आणि भाजप फक्त जुन्या मुद्द्यांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला. या सर्व प्रकरणावरून एक गोष्ट लक्षात येते की भाजपला हिंदू मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे आणि एमआयएमला समाजवादी पार्टी आणि काँग्रेसकडे वळणारे मुस्लिम मतदान आपल्याकडे खेचून घ्यायचे आहे. मित्रांनो, उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या या धार्मिक आणि राजकीय वादावर तुम्हाला काय वाटते? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.